महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। एका बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मोठ्या गप्पा मारत आहे, तर दुसऱ्या बाजूला बळीराजाला सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच कुत्र्यासारखे मारण्याची आणि संपवून टाकण्याची धमकी दिली जाते। सोलापूर जिल्ह्यातून सरकारी अधिकाऱ्याच्या मुजोरीची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलीय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे एका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला चक्क तिथल्या कृषी सहाय्यकाने अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिलीय। तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशा शब्दांत या मुजोर अधिकाऱ्याने आपली कायदेशीर मर्यादा ओलांडलीय। संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी अजित जाधव यांनी आपल्या शेतात नवीन द्राक्ष बागेची लागवड केलीय। शासनाच्या नियमानुसार या बागेचे जिओ टॅगिंग करण्यासाठी त्यांनी कृषी सहाय्यक देवकर यांना फोन केला होता। मात्र गेल्या 4 महिन्यांपासून गावात न फिरकलेल्या देवकर यांनी जाधव यांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। जेव्हा शेतकरी जाधव यांनी त्यांना कामाचा जाब विचारला, तेव्हा या मुजोर अधिकाऱ्याचा पारा चढला आणि त्याने थेट शेतकऱ्यालाच संपवण्याची धमकी दिली। नक्कीच, जो शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे, त्याला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या मुजोर कृषी सहाय्यक देवकरवर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार का? पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या प्रकरणात काय पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण सोलापूर या ठिकाणी कासेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी देवकर यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे गेल्या 6 महिन्यापासून गावचा कृषी विभागाचा कारभार विस्कळीत झालेला आहे। वेळोवेळी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही। काल मात्र एक अतिशय गंभीर अशी घटना घडलेली आहे। गावचे एक प्रगतशील द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत, त्यांच्या एका शासकीय कामासंदर्भात कृषी सहाय्यक देवकर यांना कॉल केला असता त्यांनी कॉलवर त्यांना अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे। आणि ही शिवीगाळ करताना त्यांनी गावचे सरपंच त्याचबरोबर समस्त गावकऱ्यांना उद्देशून त्यांनी शिवीगाळ केलेली आहे। एका लोकनियुक्त प्रशासकीय कर्मचाऱ्याने आणि अशा पद्धतीनं गावच्या शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना उद्देशून शिवीगाळ करणं ह्या भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अत्यंत चिंताजनक अशी गोष्ट आहे। अशा उर्मट आणि उद्धट अधिकाऱ्यांवर ताबडतोब पोलीस कारवाई करावी अशी मागणी आज या ठिकाणी कासेगावातले समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी करतोय। या ठिकाणी जे शेतकरी आहेत अजित जाधव ते त्यांचे मनोगत व्यक्त करतात। काल अचानक दुपारी फोन केला आणि त्याने अर्वाच्य भाषेमध्ये मला शिवीगाळी करून काम करत नाही आणि तुझ्या घरात घुसून एकही जिवंत ठेवणार नाही अशा स्वरूपाची मला धमकी दिली आहे। मला या व्यक्तीपासून धोका आहे आणि पुढील काय घटना घडल्यास या अधिकाऱ्याला जबाबदार धरावे। अमोल देवकर असे या अधिकाऱ्याचं नाव आहे, याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद पूनम गेट समोर उपोषणाला मी बसणार आहे। तरी लवकरात लवकर या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।